चाळीसगाव नगरीत क्रांतिज्योती ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मृती स्मारक लोकार्पण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नामदार श्री गिरीशभाऊ महाजन, श्री छगन भुजबळ साहेब, जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, हडपसरचे आमदार योगेश टिळेकर व चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करताना समाजातील शिक्षण क्रांती, स्त्री शिक्षण आणि समता यासाठी केलेले योगदान अमूल्य असल्याचे सांगितले। त्याचप्रमाणे चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री मंगेशदादा चव्हाण व गिरीशभाऊ महाजन यांनी 48 तासात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून 2 कोटीचा निधी मिळवून दिला। त्याचप्रमाणे 50 वर्ष जे काम झाले नाही ते मंगेशदादांनी करून दाखवले। याबद्दल सर्वांकडून त्यांचे आभार मानण्यात आले। या स्मारकाच्या विषयाच्या संदर्भात मी सावित्री आईंविषयी आणि महात्मा फुलेंविषयी काय सांगणार, त्यांची महती, त्यांनी केलेलं काम, आज महिलांच्या संदर्भात त्यांनी आणलेली धोरणं, ज्या वेळेस समाजामध्ये शिक्षणाच्या बाबतीतली एक भूमिका वेगळी होती, महिलांच्या संदर्भातली भूमिका वेगळी होती, त्यावेळेस त्यांनी एक आदर्श या समाजासमोर उभा केला। आज म्हणून आज त्यांना ते आपल्याला वंदनीय आहेत, आचरणीय आहेत। म्हणून आज एवढे समाज बांधव जीवाच्या पलीकडे या लोकांना जपतात, मानतात। आणि भुजबळ साहेब, मलाही असं वाटतं की आपण या महात्म्यांची नावं आहेत म्हणून समाजाने आपल्याला जी विनंती केली, आपण त्या विनंतीला मान ठेवून आलात। खरं तर तुमचा वयाचं बरेच जण म्हणतात की साहेबांचं 75 वर्ष कितीतरी, म्हणजे वयाचं मला असं वाटतं की हा एक नंबर गेम आहे। म्हणजे गिरीश भाऊ तुमच्या बाजूला आहे, त्यांचं वय तुम्ही आता सांगत नाही, पण या नंबर गेम मध्ये तुमच्याकडचा उत्साह, म्हणजे तुम्ही एवढ्या सकाळी अगदी वेळेवर इथं हजर झालात, म्हणजे मला एक वाटतं की याही वयात आपण ज्या उत्साहाने काम करतात, कुठून तुमच्याकडे ऊर्जा येत असेल मला माहिती नाही, परंतु माझ्या समाज बांधवांनी मला आमंत्रण दिलंय, माझे समाज बांधव माझी आतुरतेने वाट पाहत असतील आणि मी समाज बांधवांसाठी गेलं पाहिजे या भावनेतून तुम्ही इथपर्यंत आलात। म्हणून या चाळीसगाव नगरीच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। आज मी कसं काय हो सांगू, ते होणारच नाही। मी म्हटलं सांगा 4 दिवसात करून टाकतो म्हणून। 1 कोटी रुपये लागतील म्हणे। म्हटलं 1 कोटी? दुसरे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेचं स्मारक करायचं आहे, त्यांना साजेशच झाला पाहिजे, त्यांच्या कार्याला साजेशच झाला पाहिजे। म्हटलं 1 कोटी नाही, 2 कोटी रुपये मान्य करा म्हटलं। तात्काळ आम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर केलं, जाहीर केलं, 2 कोटी देतो। तिसरंच मी मंत्रालयावर संध्याकाळी फोन केला, मंत्रालयाला सुट्टी होती, माझ्या PS नं सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मंत्रालयात बसायचं आणि हा GR आपल्याला 2 दिवसात तयार करायचा आहे। आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, म्हणजे माझाही माझ्यावर विश्वास बसत नाही कसं काय झालं म्हणून, पण 2 दिवसामध्ये, 2 दिवसात 48 तासामध्ये त्या ठिकाणी आम्ही हा GR काढला। मंगेशदादांनी रात्रीचा दिवस केला, सगळे कागदपत्र पूर्ण केले, स्वतः मंत्रालयात जाऊन बसले आणि 2 दिवसामध्ये GR काढून आपण या ठिकाणी तुमच्या समोर त्या ठिकाणी दिला। आणि बघता बघता 10 महिने लागले मला वाटतं काम पूर्ण, कारण माझ्याला बरोबर घेऊन दिलेला शब्द पाळणारा हा माझा मित्र, त्याने आज हा कार्यक्रम केला। त्याच्याबद्दल माझ्या माळी समाज बांधवाच्या वतीनं मी मंगेशदादा तुमचं मनापासून आभार मानतो। महाराष्ट्रातल्या फुले प्रेमींच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। खरं तर ज्या गावामध्ये स्मारक उभं राहत आहे हे 40 गाव, ज्या 40 गावाला शेकडो वर्षाची शैक्षणिक परंपरा आहे, ज्या 40 गावामध्ये गणित तज्ञ भास्करांचा जन्म झाला, शून्याचा शोध लावला, म्हणजे जे एका बाजूला महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशाला स्त्री शिक्षण दिलं आणि त्या 40 गावामध्ये शैक्षणिक चळवळ उभी राहिली, त्या गावामध्ये आपण स्मारक उभे करतात, त्याबद्दल सुद्धा मंगेशदादा तुमचं मनापासून आभार मानतो, तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो। स्मृती स्मारक लोकार्पण करण्याचा हा समारंभ, यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आमदार मंगेश चव्हाण आणि आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो।